सर्वांना गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? स्वागत आहे आपल्या सासरच्या मानत या चॅनलवरती. तर पहिली सकाळ आहे कर्जतमधली. तर चला, आज मम्मी जाणार आहे नगरला. तर चालले आवर सकाळ सकाळ. इकडं सगळे झोपलेत निवांत. सकाळ सकाळ झोपलेत. इकडं पण सगळे निवांत. आईचं काय चाललंय? आई आज सगळ्यांच्या आधी उठल्या. आम्हाला वाटलं झोपलेच होते तुम्ही. लवकर उठत असतात. हा, सकाळ सकाळ सवय झाली आता सकाळ सकाळ लवकर उठायची. चला आता आवरायचे पटपट. मम्मी जाणार आहे सकाळीच लवकर. नगरला किती वाजता गाडी असेल? नगरला इथून एकची गाडी नाही, 11ची पण आहे ना. 10:30 11. आहे का? हा, 10:30 11. उन्हाच्या आधीच जायचं, लिहून मला लागतं. नाही, तू गेला आता नगरला सकाळी? गेलं का काम? इकडे चहा उकळतोय, इकडे दूध तापतंय. तर सकाळ सकाळ स्वयंपाकाची तयारी चालली होती आणि आज मम्मी जाणार होती. तर खूप मला वाईट वाटत होतं नाही का, एवढे दिवस मम्मी राहिली आणि जाती. तर कर्जतवरून जाताना मला काय नाही वाटत आहे, पण जेव्हा ती मुंबईवरून गेली असते तर बापरे बापरे माझे काय हाल बुरे झाले असते. तरी मला एवढं रडायला आलं. जर मी टेरेसवर जाऊन रडलेच होते, ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवून मी किती रडले. रडायला आले. मी लांबपर्यंत जाऊनपर्यंत तिची शूटिंग काढत होती. तर मस्तपैकी गव्हाची शेंगा करत होते आणि जरा वाईट पण वाटत होतं. म्हटलं नाही का मम्मी जाते, पण इथंच आहे म्हणून मला काही वाटत नाही. पण तेच जर मुंबईवरून गेली असते ना, बापरे, त्यात मी एकटी, मला एकटं पडल्यासारखंच वाटलं असतं. पण बरं झालं नाही का, एक प्रकारे आम्ही सोबतच गावी आलो. आणि ती म्हणजे पप्पा ते म्हणत होते प्रिशाच्या बड्डे होईपर्यंत थांबा म्हणून, पण नको बोलली, कारण गावी आता आमचे कांदे वगैरे काढायचे पण चालू आहेत ना. त्याच्यामुळे पप्पा तिला सारखे फोन करत होते, भाऊ पण फोन करत होता सारखा की मम्मीला पाठवून दे, कांदे वगैरे काढायचे ते. आणि हां, त्याच्यामुळे पटकन उठले जेणेकरून तिला उन्हाच्या आधी पटकन जाता येईल, कारण भरपूर ऊन होतं ना इकडं. आणि उन्हात तुम्हाला माहिती गावी भरपूर ऊन असते. तिला मी सकाळ लवकर पाठवायची ती इच्छा नव्हती, पण तरी तिला पाठवलं, कारण उन्हाच्या आधी म्हटलं ऊन लागन तिला. आणि आमचं गाव ना थोडंसं आडमार्गी आहे, कारण तिथून ना हेच नसतात, गाड्याच नसतात जायसाठी. जो मेन चौकातून आतमध्ये जायला 5 किलोमीटर अंतरावर गाड्याच नसतात. त्याच्यामुळे तिला म्हटलं तू लवकर जा बाई, सकाळ गाड्या भेटतील म्हणून. तर मग इथे चालली होती सकाळ आवरायची तयारी. गौर शेंगा चपात्या वगैरे करत होते आणि मस्तपैकी भारी वाटलं. आणि मग जाणार होती, ते पण वाईटच वाटत होतं. तर चला, व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत नक्कीच बघा. मेथीची भाजी केली, इकडं चपात्या केल्यात. आता मम्मीची चालली जायची घाई. तर मम्मी बघा सगळं तयार करून तयारीत आहे जाण्याच्या. मला वाटतं हा सीन कधीतरी झालेला आहे 4 वर्षापूर्वीच.
वर्षापूर्वी जायचं होतं म्हणजे नाही का मी डिलिव्हरीसाठी आले होते आणि आता मम्मी चालली होती. हम्म. तर चला आता जायचंय मला तर लय महिना होईन. आता मला इथं काय नसतं, काय नाही वाटत आहे एवढं. पण ती जर तिकडून मुंबईवरून निघाले असते तर अरे काय झालं असतं, माझा काही खेळ नाही. तरी मला रात्री लय वाईट वाटत होतं. मला काय होतं सांगू का, इंस्टाग्रामवर असे रील्स आले ना, मग मला तवाले रडायले दाखवत इमोशनल तर व्हिडिओ येते ना मला. स्ट्रॉंग करायचं ना, असं नाही, एवढं नाही, एवढं मोहात अडकायचं नाही माणसाला. हा मी माझा स्वभावच असं आहे, मला लय मोहात अडकायला आवडत. आणि असे व्हिडिओ आले की अरे माझा तर काहींना कसं आहे, जास्त कठोर होत आहे ना, जसं रुपालीला तर आम्ही दादा कठोर आहे, म्हणजे हा बाई, असं कठोर. माणसांना कठोर राहावंच लागतं. नाही काही काहींचं नसेल बघ, काही काही कठोर मनाचे असते, आपलं तर नाही. मला कुठे घेते जन्म, 2 मुलांपैकी वेगवेगळे मत असतात आणि वेगवेगळे त्याला पण वाटत असं, पण ते दाखवता येत नाही. त्याला वाटत असेल ना ते असं भाडभाड बोलून दाखवतो असं आहे. तर चला आता आम्ही नाश्ता करतो. मेथीची भाजी केली, गवारची शेंगा केल्या. निघायचंय मला आता. सकाळ कारण सकाळ इतकं ऊन आहे ना गावाकडे, उन्हाचा त्रास होईल. हा उन्हाचा त्रास होईल. तर आता मस्त पैकी नाश्ता करून तिला गरम गरम तिला तिथे खायची सवय आहे. तिला नाही तिथे लवकर आहे राजा, तिथं 10:30 नाही 12. त्या मुंबईला कळतच नव्हतं किती वाजलेत लवकर. कळतच उशिरा उठायचं. चला आता डेली रुटीन राहत नाही बरं, बिघडून जाते ते. तर आता सांगते 9:15 वाजले. आता नाश्ता करायचा आता आम्हाला. तर चला आता नाश्ता करतो, मग भेटूया आपण, आहे का नाही. हा चला आता भूक लागली की झालं, भूक लागली नाही नाही, ते हवामानात बदल असतं. आपण म्हणतो ना हवामानात बदल असतो, पाण्यात बदल असतो. आणि शिवाय इथं कसं सारखं घरामध्ये असं बाहेर ये सारखं चालू हा त्याच्यामुळे जास्त भूक आणि लागली. भूक पण लागते. वेळेवर जेवतो, वेळेवर उठतो, वेळेवर सगळे काम होते. आणि शिवाय सासूबाईचा धाक बी असतो. हा आहे का नाही, धाक पाहिजे माणसाला पूर्ण. दात पण काय नाही एवढं काय नाही तसं नसतं, पण असं वाटतं नाही आता त्यांची ते आता आपण घरात आलो, आपण सासूबाईचीच रुटीन शिकून हे होतो ना, त्यांचीच रुटीन आपल्या लक्षात असते ना. तोंड नाही दिसत बाई, इथं ऊन येतं ना सगळं, तर किती दिसतंय बोला. रुटीन शिकून मग आपण तेच ना, मग इथं आलो धाक नसतो. आता काय धाक आहे आता समजा, पण रुटीन जे असं रुटीन आपण डेली रुटीन असतं त्याच्यावर आपण चालत असतो. ते चालू पाहिजे, लवकर झालंच पाहिजे, नाश्ता लवकर झालाच पाहिजे, वेळेवर चहा आणि कामावरून बसायचं. तर चला आता करतो नाश्ता. चल मग चला तर आम्ही आता पितोय चहा, मुली हो. निघायची तयारी झाली. मी काही केलं, आंघोळ वगैरे केली, माझ्या मी कपडे धुवून सुकायला टाकलेत उन्हामध्ये. परत ते सुकून निघून साडी पण घेतली का? साडी धुतली ती, म्हणलं नको ते पारूचे कपडे, कारण मुंबईचे पारूचे तसेच होते. आणि दोन्ही आता धुतल्या साड्या? नाही दोन्ही नाही, एकच धुतली, कारण ती व्हाईट कलरची साडी ना, तिला जरा व्यवस्थित धुवायला लागली. तिचा एक आधीच कलर कशा तरी झाला. चला आता करतो नाश्ता. चला तर मुलीने करतोय थोडं, बघतो चहा. चला या नाश्ता करतोय आता आम्ही. मेथीची भाजी, गवारची शेंगा, चहा करतो मग बोलतो. खातो मग बोलतो.